नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे अवधूत ॲग्रोमार्ट यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, बऱ्याच ठिकाणी आता कापसाची लागवड झालेली आहे आणि बऱ्याच ठिकाणी आता कापूस लागवड करायच्या मार्गावरती आहे शेतकरी। तर मित्रांनो, भरपूर ठिकाणी पावसाची कमतरता असल्यामुळे भरपूर शेतकरी अजून कापूस लागवड करत नाही। पण मात्र ज्या दिवशी तुम्ही कापसाची लागवड करशाल आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला तणाचा प्रादुर्भाव दिसून येणार आहे, त्यासाठी तुम्हाला कोणते तणनाशक फवारणी करायची आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, जर बघितले तर आपल्या मुख्य पिकाचे अन्नद्रव्य पाणी आणि सूर्यप्रकाश जे की तण चोरून घेतात, त्यामुळे कापसाची वाढ खुंटते आणि उत्पादनात मोठी घट होते। तर किंवा मजूर मिळत नाही आणि किंवा कोळपणी पण होत नाही, अशा ठिकाणी आपण तणनाशकची फवारणी करतो। तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे की दोन असे तणनाशक जे की तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये फवारणी करून तुमचे जे तण आहे ते पूर्णपणे नायनाट करू शकतात। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, जर आपण बघितलं तर सर्वप्रथम गोदरेज कंपनीचं हिटवीड मॅक्स, या अगोदर भरपूर शेतकऱ्यांनी याची फवारणी पण केली, पण हिटवीड मॅक्स जर आपण बघितलं तर हे सध्या कापूस पिकासाठी सर्वात जास्त चालणारे ऑल इन वन तणनाशक आहे। या दोन प्रकारचे घटक असल्यामुळे ते रुंद आणि पानांचे जसे की दुधी, पाथरी आणि अरुंद पानाचे जसे की कडूगवत, शिंपी अशा दोन्ही प्रकारच्या तणांना एकाच वेळी पूर्णपणे संपवून टाकते। तर मित्रांनो, याचं जर बघितलं भरपूर ठिकाणी आपण हिटवीड मॅक्सचं नाव ऐकलेले आहे, फक्त थोड्या प्रमाणामध्ये किंमत जास्त असल्यामुळे बरेच शेतकरी याला खरेदी करत नाही। पण ज्या दिवशी तुम्ही याची खरेदी करशाल आणि आपल्या कापूस पिकावरती फवारणी करशाल तर चांगला रिझल्ट तुम्हाला तुमच्या शेतामध्ये दिसून येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, याचं जर मात्रा बघितली फवारणीची तर 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर 250 ते 300 मिली याचा वापर तुम्हाला करायचा आहे। तर यातील सक्रिय घटक जे उगवल्यानंतर लगेच वापरता येणारे उपाय असून हे निवडक संरक्षण आहे, जे की तुमच्या कापूस पिकामध्ये 2 ते 3 पानावरती जे तण असतात त्यासाठी तुम्ही फवारणी करू शकतात। शेतकरी मित्रांनो, फवारणी करताना आपल्याला सकाळच्या वेळेस किंवा संध्याकाळच्या वेळेस फवारणी करणं अत्यंत आवश्यक आहे। तर मित्रांनो, यापैकी तुम्ही आपलं जे गोदरेज कंपनीचे हिटवीड मॅक्स आहे ते तुम्ही तुमच्या कापूस पिकामध्ये फवारणी करू शकता, ज्या शेतकऱ्यांनी यावर्षी कापसाची लागवड केलेली आहे। तर आता जे दुसरं जे प्रोडक्ट आहे ते बायर कंपनीचं घासा। तर भरपूर शेतकरी घासा बायर कंपनीचा याचा वापर करत असतात। शेतकरी मित्रांनो, याचं जर बघितलं पायरेथिओन सोडियम 6% आणि फ्लुझोनोफॉप इथिल 4% MEC हे दोन घटक या घासामध्ये आपल्याला दिसून येते। यानं जर बघितलं तर रुंद आणि अरुंद पाण्याच्या तणावरती नियंत्रण केले जाते, त्यामुळे भरपूर शेतकरी थोड्या गोदरेज हिटवीड मॅक्स पेक्षा याची किंमत थोडी कमी असल्यामुळे भरपूर शेतकरी बायर कंपनीचा घासा याचा वापर करत असतात। याचं जर फवारणीची मात्रा बघितली तर 400 मिली प्रति एकर मध्ये तुम्ही याची फवारणी करू शकतात। तर कापसाची जर बघितली परिणामासाठी पेरणीनंतर तुम्हाला 2 ते 8 दिवसांनी फवारणी करायची आहे। तसेच तुम्ही तण उगल्यानंतर पण तुम्ही याची फवारणी करू शकतात। शेतकरी मित्रांनो, हे दोन जे प्रोडक्ट मी तुम्हाला सांगितलेले आहे ते तुम्ही बिंदास तुमच्या कापूस पिकामध्ये फवारणी करू शकता। आणि किंवा जर तुम्हाला अजून याच्यापेक्षा चांगले जर प्रोडक्ट तुम्हाला कापूस पिकामध्ये पूर्ण तण नायनाट करण्यासाठी पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये टाका की कापूस पिकासाठी चांगले तणनाशक कोणते। तर शेतकरी मित्रांनो, आपल्या जवळील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुमच्या कापूस पिकात सध्या कोणते तण जास्त दिसून येत आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर माहिती आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांना व्हॉट्सअप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि अशा शेतीविषयक अचूक माहितीसाठी आपल्या अवधूत ॲग्रोमार्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।